श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. डिसेंबरची 1 तारीख जी आहे, त्यानंतरचं डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या काही गोष्टी ज्या घडणार असतील किंवा काय राशी भविष्य असेल किंवा तुमच्या भविष्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जर काय घडणार असेल, तर ते मी आता तुम्हाला या रीडिंगमध्ये सांगणार आहे. मेष राशीसाठी येणारे डिसेंबर मंथ जो आहे तो कसा राहील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये डिसेंबर मंथ कसा जाईल किंवा त्या महिन्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडतील हे सगळं मला रिझन व्यवस्थित द्या, त्याची उत्तर मला व्यवस्थित मिळू देत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची एनर्जी चेंज होऊन जाऊ दे, पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ दे, त्यांच्या नेचर चांगला राहू दे, सगळ्या सकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडू दे. आयुष्याला ग्रहण जर लागलेलं असेल तर ते निघून जाऊ दे आणि डिसेंबर मंथ त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांतता घेऊन येऊ दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला आपण आता रिडिंगला सुरुवात करूया. रिडिंगला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. येस, डिसेंबर मंथ खूप छान जाताना दिसत आहे. थोडं विकनेस, कधी कधी त्रास, अशा काही गोष्टी जाणवू शकतील तुम्हाला. ठीक आहे, अजून घेते मी कार्ड. श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी हे श्री स्वामी समर्थ. चला आता आपण बघूयात. बॉटम मध्ये आहे थर्ड पार्टी रिलेशन, म्हणजे थर्ड 3 ऑफ वॉन्ड्स. येस, चला आता आपल्या रिडिंगकडे बोलूया. 2025चा, सॉरी ते आता रिडिंग केल्यामुळे माझं तेच तोंडात यायला लागले. श्री स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला सांगते की 2000 सॉरी अजून पण तेच येते तोंडामध्ये. डिसेंबर महिन्याची एनर्जी काय आहे तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत ते आता मी तुम्हाला सांगते की सुरुवातीचा आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असं दिसतं आहे की सुरुवाती म्हणजे पहिल्या आठवड्याची सुरुवात जी आहे ती विटनेस, त्रास, अपेक्षाभंग झाल्या, माझं काही काम कंप्लीट होत नाहीये, माझ्या आयुष्यात चांगलं सकारात्मक काही घडत नाहीये, मी इतकं सगळं चांगलं वागून सुद्धा मला असं का मिळत आहे, धोका का मिळत आहे, नकारात्मक ऊर्जेचा त्रास मला का होत आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला फील होणार आहेत आठवड्याच्या म्हणजे पहिल्या आठवड्याच्या पहिल्या 1, 2, 3 तारखेपर्यंत. तरी हे एनर्जी आहे. पण नंतर असं तुम्हाला तुम्ही स्वतः असं फील करून घेणार आहे की नाही, मला परमेश्वराची साथ आहे, मला प्रोटेक्शन आहे आणि मी जे आहे ते व्यवस्थित राहत आहे आणि मी माझ्या स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कष्टावरती माझं आयुष्य घडवताना दिसत आहे. जेणेकरून माझं हे आयुष्य खूप छान आहे आणि मी स्वतः एक म्हणजे एक देवी शक्ती माझ्यामध्ये आहे, जेणेकरून मी चांगला राहतो, चांगले खाते, म्हणजे बाहेर फिरणं वगैरे, इकडे तिकडे जाणे किंवा आयुष्यामध्ये मौज मस्ती आनंद करणे हे तुमच्यासाठी जरी हवं तेवढं अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील त्यात ॲडजस्ट करून घेण्यासाठी
पहिल्या आठवड्यामध्ये पहिले 2-3 दिवस सोडल्यानंतर परत एकदा ती चांगली एनर्जी तुमची परत फील होताना दिसत आहे. पण पहिला जेव्हा आठवडा आहे त्याच्या एंडला म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये पहिले 3-4 दिवस ते 5 दिवसापर्यंत सोडल्यानंतर राहिलेले जे पहिल्या आठवड्याचे जे दिवस राहिलेले दिवस आहेत, त्यामध्ये तुम्हाला नातीसंबंध, प्रेम, जिव्हाळा किंवा नवीन आयुष्याची ग्रोथ काहीतरी करावी, ग्रोथ काहीतरी होताना दिसत आहे. ग्रोथ काहीतरी करावी असं फील होणार आहे किंवा सत्यामध्ये ते करत आहे असं सुद्धा तुम्हाला दिसणार आहे त्यामध्ये. किंवा नवीन 2026 मध्ये तुमचं काय प्लॅनिंग होणार आहे, नवीन सुरुवात तुमची कशी होणार आहे नवीन वर्षाची, याचं सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करताना दिसत आहे. अजून असं आहे की प्रेग्नन्सी रिलेटेड तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की प्रेग्नन्सी रिलेटेड सुद्धा मला या नवीन 2026 मध्ये मला एनर्जी पिक व्हावी किंवा प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हावी, नवीन वर्षाची काहीतरी अशी बातमी मला कळावी की जेणेकरून माझ्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा येईल. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. नॅचरली प्रेग्नन्सी राहावी किंवा दुखणं अंगाचं काहीतरी असेल, पेन होत असेल कोणता तरी म्हणजे गुडघे वगैरे किंवा मणका, पाठीचा किंवा छातीत दुखत असेल किंवा पोटात दुखत असेल, अशा काही जर गोष्टी तुमच्याबरोबर होत असतील, तर ते सुद्धा आता तुमच्यामधून निघून जात आहे किंवा त्याचं कुठेतरी थांबत आहे. ते पेन होणं किंवा शरीराचं दुखणं हे कुठेतरी कमी होताना दिसत आहे. अजून कोर्टाची कामं म्हणजे हा झाला पहिल्या आठवड्यामधला हा वीक तुमचा पहिला आठवडा असा जाणार आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये असं काहीतरी आहे तुमच्या आयुष्यामध्ये की कोर्ट कचेरीची तारीख असू शकते. कायदेशीर गोष्टीसाठी तुमचा दुसरा आठवडा जाऊ शकतो सुरुवातीचा. सुरुवातीचा काळ जो आहे म्हणजे दुसऱ्या आठवड्याचा 1, 2, 3 दिवस हे कोर्टाची तारीख असू शकते किंवा कायदेशीर गोष्टींवर तुमची चर्चा होऊ शकते किंवा कायदेशीर गोष्टींची काहीतरी माहिती तुम्ही घेत असाल असं सुद्धा असू शकतं किंवा भरती वगैरे असेल किंवा कुठं कायदेशीर गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत 2 डिसेंबर महिन्यामध्ये. नंतर मग 1, 2, 3 दिवस गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे स्वभाव जो आहे तुमचा एक फ्रेश राहणार आहे, तेजलदार राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्याचा दुरुपयोग करून घेत आहेत आणि आयुष्यामध्ये एक दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचं सकारात्मक ऊर्जामध्ये तुम्ही राहताय, एनर्जी तुमची चांगली आहे, अशा काही गोष्टी घडत आहेत असं सुद्धा घडत आहे. अजून असं दिसत आहे की दुसऱ्या आठवड्यामध्ये की आठवडा ज्यावेळेला संपत येणार आहे तेव्हा परत एकदा डाऊन होताना दिसत आहे. काहीतरी स्वप्न परत एकदा उमगणार आहे तुमची की झालं आता हा महिना अजून संपत आलेला आहे, आता मी अजून काही करू शकलेलो नाहीये किंवा शकले नाहीये. कमीत कमी राहिलेल्या आठवड्यानंतर मी आता नवीन वर्षाला सुरू करणार आहे. माझं सगळं व्यवस्थित होईल का? नवीन आठवड्यामध्ये नवीन वर्षामध्ये मी काहीतरी अचीव करेल का? असं सगळं तुमच्यामध्ये प्रश्न येत राहणार आहेत. हे दुसऱ्या आठवड्यामध्ये पण कदाचित चढ उतार आयुष्याची तुमच्या वाटचालीचं दुसरा आठवडा सुद्धा तसाच आहे. आणि तिसऱ्या आठवड्यात जर बघायला गेलं तर सुरुवात आहे, तिसऱ्या आठवड्याची सुरुवात आहे ती वादविवादात जाणार आहे, दुसऱ्याशी मतभेद होताना जाणार आहे, दुसऱ्याशी तुमच्या काही गोष्टी मिळत्या जुळत्या नसणार आहेत, तुमच्या काही गोष्टी दुसऱ्याला पटत नाहीयेत किंवा त्यांचं तुम्हाला पटत नाहीये, अशा काही गोष्टी तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला दिसत आहेत. नंतर परत मन कदाचित नाराज होऊ शकतं की जे मला हवं आहे ते परमेश्वर मला का देत नाही, का मिळत नाहीये मला, अशा गोष्टी अशा फिलिंग तुमच्या मनात येताना दिसत आहेत. पण आठवड्याच्या शेवटी तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी काहीतरी असं जस्टिस मिळताना दिसत आहे की ह्या 3 आठवड्यामध्ये जे कार्य तुमचं अर्धवट राहिलं किंवा तुम्ही विचार खूप जास्त केला त्याचं जस्टिस तुम्हाला मिळताना दिसत आहे. आणि ते जस्टिस कशाचं आहे की काहीतरी अबंडन्स तुम्हाला मिळताना दिसत आहेत. आठवड्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटला लास्टला तुम्हाला काहीतरी अबंडन्स मिळताना दिसत आहे आणि ते तुमचं आयुष्य बदलून टाकताना दिसत आहे. आयुष्य बदलून टाकताना दिसत आहे म्हणजे एक स्वप्न, एक इच्छा किंवा सोडून गेलेली नाती किंवा तुम्ही एका नात्याला सोडून लांब गेलेला असाल, तिथून त्या नात्यामध्ये परत जाताना दिसत आहे किंवा त्यातून काहीतरी संदेश तुम्हाला काहीतरी मेसेज त्यांच्या थ्रू येताना दिसत आहे. लग्न रिलेशन कुणाचं जमत नसेल तर ते सुद्धा व्यवस्थित जमताना दिसत आहे, त्यात सुद्धा तुम्हाला सक्सेस मिळताना दिसत आहे. जस्टिस प्रत्येक गोष्टी जॉबसाठी, करिअरसाठी काहीतरी नवीन कार्य सुरुवात जर करणार आहात त्यात सुद्धा तुम्हाला जस्टिस मिळताना दिसत आहे. सगळं कार्य व्यवस्थित संपन्न होत आहे असं सुद्धा दिसत आहे. येणाऱ्या डिसेंबर मंथमध्ये चला आपण मग या कवड्यांमध्ये सुद्धा बघूया की तुमची एनर्जी काय सांगत आहे. डिसेंबर मंथची श्री स्वामी समर्थ डिसेंबर मंथची एनर्जी काय सांगत आहे.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 3, 3, 6, 7. उजवा कौल आहे. देवीचा आशीर्वाद आहे तुमच्या आयुष्यामध्ये. डिसेंबर मंथ जो जस्टिस मगाशी दिलेला आहे तो तुमच्यासाठी नक्की पॉझिटिव्ह आहे. कारण मी जे रीडिंग कार्डावरती केले त्याचं हे आहे ते उजवा आहे. म्हणजे हे सगळं जे मी बोललेले आहे त्यालासुद्धा देवाची सुद्धा तुम्हाला साथ राहणार आहे. तुम्ही बिनधास्त हा महिना एन्जॉय करा, सेलिब्रेशन करा, जेणेकरून आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. बोलायला गेलं तर या महिन्यामध्ये तुमचा शुभ दिवस कोणता? शुभ दिवस म्हणायला गेला तर 2 म्हटल्यावर सोमवार, मंगळवार तुम्हाला या महिन्यामध्ये शुभ आहे. आणि रंग जो आहे गुलाबी, अ, फिक्कट गुलाबी आणि फेंट लाल आणि अ, पिवळा कलर हा शुभ कलर आहे. आणि अशुभ कलर म्हणायला गेला तर नेव्ही ब्लू कलर, अजून दगडी कलर सारखा असतो, चॉकलेटी कलर सारखा दगडी कलर जो असतो, आपण विटकरी कलर जो असतो, दगडी कलर म्हणजे दगडाला जो कलर असतो तो दगडी कलर जो असतो तो तुम्हाला अशुभ आहे. आणि विटकरी कलर जो आहे तो सुद्धा अशुभच आहे. ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. मंगळवार तुमच्यासाठी शुभ दिवस आहे. आणि बाकीची जी एनर्जी सांगितलेली आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या डिसेंबर मंथ सुद्धा तुम्हाला सुख, समाधान, शांतताच घेऊन येऊ देत आणि आयुष्य तुमचं उज्ज्वल भविष्य होऊ दे. श्री स्वामी समर्थ.